राजपुत्र ठकसेन भाग 20. राजकन्या विजया नाहीशी झाली. विक्रमराजाने आता ठरवले की या ठकसेनाला आदराने दरबारात बोलावून घ्यायचे. त्याच्यासारखा हुशार माणूस जर राजकारणात पडला तर अवंती नगरीला धोका राहणार नाही. शिवाय त्याने फक्त श्रीमंतांना लुबाडले आहे, गरिबांचे कल्याणच केले आहे. अनेक गरिबांना कुणी अज्ञात माणूस मदत करीत असतो असे आपल्या कानावर आलेच आहे. त्याने एकही खून केलेला नाही, तेव्हा त्याला सर्व गुन्ह्यांची माफी द्यावी. पट्टराणी सुनीता देवीचा सल्ला घेण्यासाठी विक्रमराजा तिच्या महालात आला. सुनीता देवीची भाची चंद्रनगरची राजकन्या विजया तिच्याकडे आली होती. विजया फारच सुंदर होती, तशीच ती चतुर होती. विक्रमराजाने तिची चौकशी केली. राजाला स्वतःला मुलबाळ नसल्याने त्याचा या मुलीवर फार जीव होता. गप्पा गोष्टी आणि फराळ वगैरे झाल्यावर विक्रमराजाने सांगितले, मी त्या ठकसेनाला सर्व गुन्ह्यांची माफी देऊन दरबारात हजर व्हावयास सांगणार आहे. विजयाला हे पटले नाही. ती म्हणाली, मला नाही वाटत तो चोर इतका हुशार असेल. मग आता मला एक संधी द्या आणि मगच त्या चोराला बोलवा. विक्रमराजाने होकार दिला. एवढेच नाही तर तो म्हणाला, जर तू ठकसेनाला पकडून दाखवलेस तर मी तुलाच दत्तक घेईन. आता विजयाला जास्तच ईर्ष्या उत्पन्न झाली. ती म्हणाली, माझ्या सौंदर्यावर आपला जीव ओवाळून टाकायला अनेक राजपुत्र एका पायावर तयार आहेत. हा एक पुरुषच आहे. वेडेपोरी मात्र सांभाळून वाघ. या नगरीत ठकसेन तर वावरतो आहेच, पण काही दुष्ट चोरही वावरत आहेत. त्यांना पकडण्यासाठी आमचे शिपाई प्रयत्न करीत आहेत. तू त्यांना बरोबर घेऊन शोध कर. विक्रमराजा म्हणाला, नाही महाराज, मला एकटीलाच शोध करायची परवानगी द्या. माझ्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मी सर्व विद्येत प्रवीण आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. विजया आत्मविश्वासाने म्हणाली, बरं आहे, तुझी मर्जी. मात्र 8 दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काहीच झाले नाही तर मात्र म्हटल्याप्रमाणे सर्व जाहीर करणार आहे. कबूल आहे, विजया म्हणाली. राजा निघून गेला. त्याच दिवसापासून राजकन्या आपल्या आवडत्या घोड्यावर बसून सर्वत्र हिंडू लागली. अवंती नगरीत विजयाने ठकसेनाला पकडण्यासाठी 8 दिवसांची मुदत मागून घेतली आहे ही बातमी जाहीर झाली होती. ठकसेन या राजकन्येला बघायला उत्सुक झाला. कुणास ठाऊक, ठकसेनाला तिच्याशिवाय काहीच सुचेना. पहिल्याच भेटीत त्याचे तिच्यावर प्रेम बसले. आपल्याला पकडण्याचा तिने विडा उचलला आहे हेही तो विसरून गेला. आपण स्वतःच तिच्या स्वाधीन व्हावे असेही त्याला क्षणभर वाटले. पण दुसऱ्याच क्षणी त्याला आईची आठवण झाली. राजाला स्त्री चरित्र विक्रम चरित्रापेक्षाही गहन आहे हे कबूल करायला लावणे भाग होते. विजयाला शह दाखवायलाच हवा होता. झाले त्या दिवशी रात्री विजया ज्या रस्त्याने फिरत होती त्याच रस्त्यावर एक म्हातारे ज्योतिषी बाबा पंचांग मांडून बसले होते. फिरून विजयाला कंटाळा आला होता म्हणून ती खाली उतरली व आपला नाजूक हात ज्योतिषाच्या पुढे करून म्हणाली, ज्योतिषी बाबा, माझे भविष्य सांगा बरं. ठकसेनाने तो नाजूक हात हातात धरला. त्याबरोबर त्याला वाटले, आता हिला घेऊन असेच पळून जावे. सांगता ना आजोबा. विजयाच्या या प्रश्नाने तो भानावर आला व म्हणाला, हो हो, सांगतो. अगोदर काहीतरी दक्षिणा ठेवा पोतीवर. विजयाजवळ त्यावेळी पैसे कुठले, पण तिलाही आता भविष्य ऐकायची इच्छा झाली होती. तिने आपले एक कर्णफूल त्या पंचांगावर ठेवले व म्हटले, हो सांगा. ज्योतिषी तिच्या सर्व बारीक सारीक गोष्टींचे वर्णन करू लागला. ठकसेनाने विजयाची सर्व माहिती आधीच मिळवली होती. नंतर तो म्हणाला, आपण या नगरीच्या स्वामिनी होणार आहे हे आपल्या हातावरून स्पष्ट दिसत आहे. एखाद्या चक्रवर्ती राजाची आपण महाराणी बनाल. वा वा, काय हात आहे, काय रेषा आहेत. असं म्हणजे त्या ठकसेनाला पकडण्यात मी यशस्वी होणार तर? विजयाने विचारले. अगदी नक्की. तो ठकसेन जन्मभर तुमच्या कैदेत राहणार आहे. तिच्या कुरळ्या काळ्याभोर दाट केसाकडे बघत ठकसेन म्हणाला, खरं सांगता आजोबा? अगदी खरं. इतके दिवस तुमच्या मार्गात आड येणारे शनी महाराज आता एखाद्या नोकरासारखे सारे काम करतील. बरं, मंगळ लाभस्थानात शिरला आहे. कदाचित आजच तो सुयोग येईल. विजयाचा त्या ज्योतिषीवर खरा विश्वास बसला. आता ती हळूच म्हणाली, ज्योतिषी महाराज, आज मी माझ्या शत्रूला पकडू शकेन का? माझ्या सौंदर्याचा प्रभाव त्याच्यावर पाडून त्याला कैद करू शकेन का? अलबत, तुमच्या सौंदर्याचा प्रभाव त्याच्यावर पडलाच आहे. या वेशीबाहेर ते अंबिकेचे देऊळ आहे ना, त्या ओसाड माळावर लक्षात आले. तेथे तुम्हाला तुमचा शत्रू भेटेल. मात्र उतावळेपणा करू नका. धीराने काम करा. विजया आनंदाने बरं म्हणाली व या ज्योतिषी महाराजांना नमस्कार करून त्या ओसाड देवळाकडे चालू लागली. तिचे धाडस पाहून खुद ठकसेन सुद्धा आश्चर्यचकित झाला. आता तिच्या पाठोपाठ जायला हवे होते. ठकसेनाने ज्योतिषाचा वेश टाकून दिला व एका गोसाव्याचा वेश घेतला. काखेत झोळी व हातात कटोरा घेऊन
जय अलख निरंजन, जय मच्छिंद्रनाथ असा जय जयकार करीत स्वारी अंबिकेच्या देवळाकडे वळली. ठकसेन अंबिकेच्या देवळात आला. विजयाचा घोडा त्याला बाहेर दिसला, पण आत देवळात कोणीच नव्हते. त्याने सर्व देऊळ हिंडून काढले. छे, कुणीच नव्हते. तिथे देवीसमोर एक पणती तेवत होती. उदबत्तीचा सुगंध सुटला होता. वातावरण प्रसन्न होते. विजया तेथे नव्हती. तेवढ्यात त्याचे लक्ष सहज एका कोपऱ्यात गेले. एक कर्णफूल तेथे पडले होते. विजयाचे कर्णफूल होते ते, कारण दुसरे ठकसेनाजवळ होते ना. म्हणजे विजया तेथे आली होती. मग गेली कुठे? देवळात थोडेसे रक्त सांडलेले दिसले. विजयाला कुणीतरी अपाय तर केला नाही ना? आता ठकसेनाला काहीच सुचेना. आपल्या सोंगाला भुलून आपल्यावर विश्वास ठेवून बिचारी या देवळात आली आणि आपण एवढे शूर म्हणवतो, पण तिचे रक्षण करू शकलो नाही. ठकसेन आता स्वतःलाच दोष देऊ लागला. श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा.